नमस्कार माय टू फॅमिली. तर गिरणी कामगारांची 2521 घरे सोडती वाचून धूळ खात, घरे नादुरुस्त असल्याचा संघटनांचा आरोप. तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती. त्याआधी जर व्हिडिओला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या म्हणजेच MMRDAच्या भाडे तत्वावरील गृह प्रकल्पातील गिरणी कामगारांसाठीची जी राखीव 2514 घरे आहेत ती सोडती वाचून मागील कित्येक वर्षापासून धूळ खात पडून आहेत. 2521 घरांपैकी रांजणोळीतील 1244 घरे नादुरुस्त असून या घरांची दुरुस्ती अद्याप झाली नसल्याचा आरोप गिरणी कामगारांनी केला आहे. तर योग्य दुरुस्तीनंतरच घरांचा ताबा घेऊ अशी भूमिकाही संघटनांनी घेतलेली आहे. तर MMRDAने मात्र घरांची दुरुस्ती पूर्ण झाली आहे, परंतु म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून घरांचा ताबा घेतला जात नसल्याचे MMRDAकडून सांगितले जात आहे. MMRDA व मुंबई मंडळाच्या उदासीन भूमिकेमुळे 2521 घरांची सोडत रखडली असून गिरणी कामगारांची हक्काच्या घराची प्रतीक्षा लांबत असल्याचे चित्र आहे. MMRDAच्या भाडे तत्वावरील प्रकल्पांतर्गत मेसर्स टाटा हाऊसिंग कंपनी लिमिटेड रांजणोळी ठाणे येथील 1244, श्री विनय अगरवाल शिलोत्तर रायचूर रायगड येथील 1019 व मेसर्स साओ विलेज कोल्हे येथील 258 अशी एकूण 2521 घरे गिरणी कामगारांसाठी राखीव ठेवत ही घरे सोडतीद्वारे वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय घेऊन 4 ते 5 वर्षे उलटली तरीही घरे अद्याप मुंबई मंडळाने ताब्यात घेतलेली नाहीत. परिणामी घरांची सोडत रखडलेली आहे. या घरांचा वापर करोना काळात अलगीकरणासाठी करण्यात आल्याने या काळात घरांची प्रचंड दुरावस्था झाली. त्यातही रांजणोळीतील 1244 घरे प्रचंड खराब झाली आहे. त्यामुळे या घरांची योग्य दुरुस्ती झाल्यानंतरच घरांची सोडत काढण्याची मागणी गिरणी कामगार संघर्ष समितीने केली होती. या मागणीनुसार दुरुस्तीची निर्णय घेण्यात आला. मात्र दुरुस्ती म्हाडाने करायची की MMRDAने यावरून वाद सुरू होता. याच्यावर आपण भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत आणि याविषयी MMRDAतील संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी घरांची दुरुस्ती पूर्ण झाली आहे, ही घरे म्हाडाने ताब्यात घ्यावी यासाठी आम्ही म्हाडाला अनेकदा पत्र लिहिली, मात्र अद्याप घरे ताब्यात घेण्यात आले नसल्याचे MMRDAकडून सांगितले गेले. मुंबई मंडळाच्या अधिकाऱ्यांना याविषयी विचारले असता त्यांनी आपण नुकताच पदभार स्वीकारला असून माहिती घेतल्यानंतरच या संबंधित बोलणे उचित होईल असे सांगितले. तर या ठिकाणी MMRDAने मात्र घरांची दुरुस्ती पूर्ण झाली आहे असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे, परंतु म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून घरांचा ताबा घेतला जात नाही आहे असं MMRDAचं म्हणणं आहे. आणि त्यांचं असंही म्हणणं आहे की त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे. मग जर MMRDAने म्हाडाला पत्रव्यवहार केलेला आहे की ही जी घरं आहेत त्यांची दुरुस्ती पूर्ण झालेली आहेत आणि ती तुम्ही ताब्यात घ्यावी, तर म्हाडाने आत्तापर्यंत ही घरे ताब्यात का घेतलेली नाहीत आणि ही घरे ताब्यात घेतली नाहीत त्याच्यामुळे म्हाडातर्फे जी गिरणी कामगारांसाठी 2521 घरांची सोडत निघणार होती ही सोडत रखडलेली आहे. तर त्याच्यामुळे म्हाडाने या प्रकरणावर लक्ष घालावा आणि जो गिरणी कामगारांचा प्रश्न आहे तो सोडवावा. ही 2521 घरांची जी सोडत आहे ती लवकरात लवकर काढावी. तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.